प्रेम होतं खरं, पण नशिबात एकत्र येणं नव्हतं. प्रेम होतं खरं, इतकं खरं की तिच्या एका हसण्यात त्याला संपूर्ण जग दिसायचं आणि त्याच्या एका शब्दावर तिचं मन शांत व्हायचं. पण कधी कधी आयुष्य आपल्याला अशा व्यक्तीच्या प्रेमात पाडतं, जिच्यासोबत आयुष्य घालवण्याचं स्वप्न आपण पाहतो. मात्र नशिबाच्या पुस्तकात त्या स्वप्नांसाठी शेवट लिहिलेला नसतो. अशीच ही आरव आणि सायलीची गोष्ट होती. आरव एका साध्या कुटुंबातील शांत, मनमोकळा आणि स्वप्नाळू मुलगा होता. तर सायली एका श्रीमंत कुटुंबातील हुशार, समजूतदार आणि मनाने खूप साधी मुलगी होती. दोघांची पहिली भेट कॉलेजच्या ग्रंथालयात झाली होती. सायलीच्या हातातून पुस्तक खाली पडलं आणि ते उचलताना आरवने ते तिच्या हातात देत फक्त एवढंच म्हटलं होतं, तुमचं पुस्तक. पण त्या दोन शब्दापासून त्यांच्या आयुष्यात एक सुंदर नातं सुरू होईल याची कल्पना दोघांनाही नव्हती. सुरुवातीला ते फक्त मित्र होते. मग हळूहळू त्यांच्या गप्पा वाढल्या, एकमेकांची काळजी घेणं वाढलं, छोट्या छोट्या गोष्टी शेअर करणं सुरू झालं आणि नकळत मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. सायलीला आरवचा साधेपणा आवडत होता, कारण तिच्या आयुष्यात पैसा आणि सुखसोयी भरपूर होत्या, पण मनापासून तिची काळजी घेणारा माणूस नव्हता. आरवला सायलीची माणुसकी आवडत होती, कारण ती त्याच्या परिस्थितीकडे कधीच कमीपणाने पाहत नव्हती. उलट तो मोठी स्वप्न पाहू शकतो यावर ती त्याच्यापेक्षा जास्त विश्वास ठेवायची. एक दिवस कॉलेजच्या मागच्या भाग बसले असताना सायलीने आरवला विचारलं, तुला आयुष्यात सर्वात जास्त काय हवंय? आरव हसत म्हणाला, एक छोटंसं घर, शांत आयुष्य आणि माझ्यावर खरंच प्रेम करणारी व्यक्ती. सायली काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली आणि म्हणाली, मग तुझं स्वप्न अर्ध पूर्ण झालंय? आरवने आश्चर्याने विचारलं, अर्ध? ती हसून म्हणाली, हो, कारण तुझ्यावर प्रेम करणारी व्यक्ती तुझ्या समोरच बसली आहे. त्या क्षणी आरवच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते आणि त्याने तिचा हात हातात घेतला होता. त्या दिवसापासून त्यांचं प्रेम अधिक घट्ट झालं. दोघांनी भविष्यातील अनेक स्वप्न पाहिली. लग्नानंतर कुठे राहायचं, घर कसं सजवायचं, मुलांची नाव काय ठेवायची, रविवारी एकत्र फिरायला कुठे जायचं, सगळं त्यांनी मनापासून ठरवलं होतं. पण त्यांच्या प्रेमाची खरी परीक्षा अजून बाकी होती. सायलीच्या वडिलांना त्यांच्या मुलीचं लग्न एका मोठ्या व्यावसायिक कुटुंबात करायचं होतं आणि त्यांनी सायलीसाठी रोहन नावाचा मुलगा पसंत केला होता. रोहन श्रीमंत होता, मोठा व्यवसाय होता आणि सायलीच्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेला साजेसा होता. सायलीने वडिलांना आरोप बद्दल सांगितलं तेव्हा घरात मोठं वादळ आलं. तिच्या वडिलांनी स्पष्ट सांगितलं की आरवकडे पैसा नाही, घरची परिस्थिती साधी आहे आणि तो त्याच्या मुलीसाठी योग्य नाही. सायलीने मात्र पहिल्यांदाच वडिलांसमोर आवाज उठवला आणि म्हणाली, बाबा, मला पैसा नकोय, मला माझ्यासोबत आयुष्यभर उभा राहणारा माणूस हवा आहे. पण वडिलांनी तिचं काहीही ऐकलं नाही. त्यांनी तिचा फोन काढून घेतला, कॉलेजला जाणं बंद केलं आणि तिचं लग्न रोहन सोबत ठरवलं. दुसरीकडे आरव सायलीशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत राहिला, पण त्याला तिच्याबद्दल काहीच माहिती मिळत नव्हती. त्याला वाटलं कदाचित सायलीने त्याला सोडलं असेल. पण सत्य वेगळंच होतं. सायली आपल्या खोलीत बसून रोज आरवच्या जुन्या संदेशाकडे पाहत रडत होती. तिच्या मनात एकच प्रश्न होता, की प्रेम खरं असेल तर त्याला नशिबापुढे हार का मानावी लागते? शेवटी लग्नाच्या काही दिवस आधी सायली घरातून निघून आरवकडे जाण्याचा निर्णय घेते. पण स्टेशनवर पोहोचल्यावर तिच्या वडिलांचा फोन येतो आणि ते आजारी पडल्याचं कळतं. सायली परत घरी जाते. त्या रात्री वडिलांनी तिच्या हातात एक जुना फोटो ठेवला आणि सांगितलं की तिच्या आईच्या मृत्यूनंतर त्यांनी तिला एकटं वाढवलं आहे आणि तिच्या भविष्यासाठी त्यांनी जे काही केलं ते चुकीच्या हेतूने नव्हतं. सायलीचं मन तुटलं, कारण एका बाजूला तिचं प्रेम होतं आणि दुसऱ्या बाजूला तिच्या वडिलांचं आयुष्य होतं. तिने आरवला शेवटचा संदेश पाठवला, मला माफ कर, मी तुला सोडत नाहीये, पण माझ्या नशिबाने मला तुझ्यापासून दूर नेलंय. आरवने तो संदेश वाचला आणि बराच वेळ फोन हातात घेऊन बसून राहिला. त्याला विश्वासच बसत नव्हता की त्याचं प्रेम त्याच्यापासून दूर जाणार आहे. त्याने सायलीला भेटण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या घरच्यांनी त्याला थांबवलं. लग्नाचा दिवस आला. सायली वधूच्या पोशाखात बसली होती, पण तिच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. तिच्या डोळ्यात फक्त आरव होता. दुसरीकडे आरव एका छोट्या खोलीत एकटाच बसला होता आणि त्यांचा दोघांचा फोटो हातात घेऊन शांतपणे रडत होता. त्याला सायलीला थांबवायचं होतं, पण तिच्या आयुष्याचा निर्णय तिच्यावर जबरदस्तीने लादायचा नव्हता. लग्न झालं. सायली दुसऱ्या घरात गेली आणि आरवने शहर सोडलं. त्याने स्वतःला कामात झोकून दिलं. दिवस महिने झाले आणि महिने वर्षात बदलले. आरवने स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू केला आणि मेहनतीने तो मोठा केला. त्याच्याकडे पैसा आला, पण मनात सायलीची जागा मात्र कायम रिकामी राहिली. त्याने अनेकदा स्वतःला समजावलं
की ती आता दुसऱ्या आयुष्यात आहे. तिच्या आठवणींना धरून बसण्यात अर्थ नाही. पण काही माणसं आपल्या आयुष्यातून निघून गेली तरी आपल्या मनातून कधीच जात नाही. सायलीचेही आयुष्य मात्र तिच्या अपेक्षेप्रमाणे नव्हतं. रोहन वाईट माणूस नव्हता, पण त्याच्यात प्रेम नव्हतं. सायलीने मात्र आपल्या नशिबाचा स्वीकार केला होता. अनेक वर्षांनी एका कार्यक्रमात आरव आणि सायली अचानक समोरासमोर आले. दोघे काही क्षण एकमेकांकडे फक्त पाहत राहिले. जणू काळ काही क्षणासाठी थांबला होता. आरवने हलकसं हसून विचारलं, "कशी आहेस?" सायलीने डोळ्यात पाणी आणून उत्तर दिलं, "ठीक आहे. तू?" आरव म्हणाला, "मीही ठीक आहे." पण दोघांनाही माहिती होतं की ते खरंच ठीक नव्हते. त्यांच्यामध्ये हजारो आठवणी उभ्या होत्या, पण त्यांना पुन्हा जिवंत करण्याचा अधिकार त्यांच्या नशिबाने त्यांना दिला नव्हता. सायलीने त्याला विचारलं, "तू लग्न केलं का?" आरव काही क्षण शांत राहिला आणि म्हणाला, "नाही." कारण काही लोकांना विसरणं शक्य नसतं. सायलीच्या डोळ्यात अश्रू आले, पण ती काही बोलली नाही. कारण तिला माहित होतं की आता उशीर झाला आहे. आरवने तिच्याकडे पाहून फक्त एवढंच सांगितलं, "तुझ्यावर कधीच राग आला नाही, कारण तू मला सोडलंस असं मला आजही वाटत नाही. आपल्याला परिस्थितीने वेगळं केलं." सायली म्हणाली, "मी रोज देवाकडे एकच प्रार्थना केली होती की पुढच्या जन्मी तरी आपली भेट आधी व्हावी आणि नशिबाला आपल्यासाठी वेगळा निर्णय घेता यावा." आरवने डोळ्यातलं पाणी पुसत हसून सांगितलं, "कदाचित आपलं प्रेम अपूर्ण राहण्यासाठी नव्हतं. ते आपल्याला प्रेम म्हणजे काय हे शिकवण्यासाठी होतं." दोघांनी एकमेकांना शेवटचं पाहिलं आणि आपापल्या मार्गाने निघून गेले. मात्र त्यांचं प्रेम संपलं नव्हतं. फक्त त्याला नात्याचं नाव मिळालं नव्हतं. वर्षानंतरही आरवच्या घरात एका जुन्या कपाटात सायलीचा फोटो जपून ठेवलेला होता आणि सायलीच्या मनात आरवच्या आठवणींचा एक कोपरा कायम जिवंत होता. त्यांना एकत्र आयुष्य जगता आलं नाही. एकमेकांचा हात धरून वृद्ध होता आलं नाही. एकाच घरात सकाळचा चहा पिता आला आला नाही. सण एकत्र साजरे करता आले नाहीत, पण त्यांच्या प्रेमाने दोघांना आयुष्यभरासाठी एक गोष्ट शिकवली होती, की प्रत्येक प्रेमकथा लग्नाने पूर्ण होत नाही. काही प्रेमकथा आठवणीने जगत राहतात. काही व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात, आपल्याला हसवतात, आपल्याला प्रेम करायला शिकवतात आणि नंतर निघून जातात. पण त्यांचं स्थान आपल्या मनात कायम राहतं. आरव आणि सायलीची कहाणी ही अशीच होती. प्रेम होतं खरं, मनापासून होतं. एकमेकांशिवाय जगण्याची इच्छा नव्हती. पण नशिबात एकत्र येणं नव्हतं. म्हणून त्यांच्या प्रेमाचा शेवट दुःखाने झाला असला तरी त्या प्रेमाची आठवण मात्र दोघांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आठवण म्हणून राहिली. कारण कधी-कधी देव आपल्याला आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत आयुष्य देत नाही. पण त्या व्यक्तीच्या रूपाने आयुष्यभर विसरता न येणारी एक सुंदर आठवण मात्र देतो. आणि आणि म्हणूनच काही प्रेमकथा अपूर्ण असूनही मनाला पूर्ण वाटतात. कारण त्यात मिळण्यापेक्षा जपण्याचं प्रेम जास्त असतं. आरव आणि सायली एकमेकांचे झाले नाहीत, पण त्यांच्या हृदयात ते आयुष्यभर एकमेकांचे